चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। मराठवाड्याचं बीड जिल्ह्यामध्ये उपकेंद्र आणि या उपकेंद्राच्या माध्यमातून मराठवाड्यातील मराठा समाजाला जे काही बँकेचे प्रश्न आहेत, महामंडळाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न निकालीस लागावे म्हणून या महामंडळाचं उपकेंद्र आम्ही बीड जिल्ह्यामध्ये 15 जुलै नंतर या ठिकाणी उद्घाटन करत आहोत। 1980 पासून मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याकरिता कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, त्याच्यानंतर कैलासवासी विनायकराव मेटे आणि आजपर्यंत असंख्य लोकांनी प्रयत्न केले, परंतु मराठा मुखमोर्चाच्या माध्यमातून त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, समिती गठन केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली SC-BC म्हणून आरक्षण मिळालं। महामंडळाची पुनर्रचना त्यांच्याच काळात झाली। याच्या अगोदर काँग्रेसचे वेगवेगळे पदाधिकारी या महामंडळावरती अध्यक्ष होते, परंतु या महामंडळावर त्यांनी पुनर्रचना केल्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला 1,44,000 लोकांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळाला। भविष्यामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जात असताना मराठवाडा बाकीच्या विभागापेक्षा मागे राहू नये याकरिता विभागीय कार्यालय, महामंडळाचे आमचे MD प्रशासकीय संचालक यांना या विभागीय कार्यालयाची माहिती दिल्यानंतरही जानेवारीपासून जून उजाडला, प्रत्यक्षात हे कार्यालय सुरू होत नाही हे आमच्या लक्षात आलं। त्यांनी कलेक्टरला पत्र दिलं, कलेक्टरने सांगितलं जागा नाहीये, PWDला पत्र दिलं, PWD म्हणते जागा नाहीये। मग प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भाड्या तत्वावरती जागा घेण्यासाठी दिरंगाई दाखवली आणि म्हणून अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या माध्यमातून ही जागा घेण्याचा आम्ही निर्णय घेतला। मागच्या आठवड्यामध्ये जागा मालकाला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 1,40,000चं 3 महिन्याचं आगाऊ भाडं आम्ही त्या ठिकाणी दिलं आणि स्थानिक ज्या वेळेला पेपरमध्ये बातमी आली त्याला लोकांना वाटलं की आम्ही पण योगदान द्यावं आणि म्हणून कुणी 5,000 दिले, कुणी 10,000 दिले, कुणी ट्यूबलाईट दिली, तर कुणी पंखे दिले, कुणी खुर्ची दिली आणि काही आमदारांनी 40,000 सारखं आपल्या स्वतःचं एक योगदान म्हणून दिलं। त्यामध्ये सुरेश धस असतील, आमचे धाराशिवचे उद्धव ठाकरे गटाचे कैलाश पाटील असतील आमदार, आमचे विजयसिंह पंडित असतील स्थानिक आमदार, आमचे खासदार सोनवणे बापू असतील। कुठला चेक आम्ही बँकेत टाकलेला नाहीये। अपेक्षित आहे की सरकार आणि MDला थोडीशी तरी जाणीव होईल आणि हे स्वतः महामंडळाचं कार्यालय या ठिकाणी लवकर सुरू होईल। वारंवार या टॅटूबद्दल चर्चा झालेली आहे। एक असा नेता ज्या नेत्यांनी नॉन मराठा नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न मार्गीस लावले, ज्याची सुरुवात केली आणि त्याच्यावरती आमचा जीव आहे। नेते भरपूर होऊन जातात पण मराठा समाजाकडे पॉझिटिव्ह नजरेने बघणारे ते एकमेव नेते ठरले। त्यांनी सुरुवात केली, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी केली, आता परत फडणवीस साहेब आहेत। त्या प्रेमापोटी म्हणून आणि मी त्यांना खूप मानतो म्हणून तो टॅटू काढलेला आहे आणि भविष्यात बीडमध्ये तरी आता परत टॅटूचा प्रश्न नसावा, माझ्या कार्याचा आणि त्यांच्या योगदानाचा यावा असं वाटतं। मुख्यमंत्र्यांसोबत एवढे तुमचे घनिष्ठ संबंध असताना देखील उदासीनता जी आहे महामंडळासाठी पाहायला मिळते राज्य सरकारकडून, त्यामुळे काही पाठपुरावा होणार नाही। साहेबांची जबाबदारी वाढलेली आहे। पहिल्यांदा साहेब थोडे मोकळे होते, आता तिघांना घेऊन चालायचंय, त्याच्यामुळे जवळच्याच माणसाला खूप मागच्या रांगेत उभं राहावं लागतं, महिनाभर वेळ भेटत नाही अशी परिस्थिती असते। परंतु आमचा प्रयत्न असतो त्यांना SMS मधून पत्राच्या माध्यमातून गर्दीमध्ये या विषयावरती माहिती देण्याचं मी काम केलेलं आहे। अपेक्षित आहे अधिवेशनामध्ये 10-15 मिनिटांसाठी गांभीर्याने ही बैठक लावतील आणि महामंडळाची सगळी प्रकरणं एका झटक्यात ते मार्गीस लावतील। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।